मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, जगभरातील 700 करोड लोकसंख्येपैकी जवळपास 1.28 करोड लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे। बहुतेक मित्रांनो, ही जी लोकसंख्या आहे 2/3 इतकी आहे आणि हे सर्व लोक मध्यम आणि कमीत कमी उत्पन्न असलेल्या देशामध्ये राहतात। यापैकी जवळपास 46% लोकांना आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे हे सुद्धा माहिती नसते। उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्याहून कमी प्रौढांचे निदान आणि उपचार केले जातात। उच्च रक्तदाब असलेल्या 5 पैकी 1 प्रौढ हा नियंत्रणात असतो। मित्रांनो, उच्च रक्तदाब हा अकाली मृत्यूचे कारण आहे। आजचा विषय खूप गंभीर आणि सिरियस होणार आहे। फक्त मित्रांनो, कंडिशन अशी आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी अशोक, तुमचा आरोग्य मित्र। आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, 2010 ते 2030 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे हे लक्ष राहिलेले आहे की यापैकी 33% रुग्णांचा आजार हा कमी करणे। मित्रांनो, आता आपण पाहूयात की उच्च रक्तदाब म्हणजे काय। जर आपला रक्तवाहिन्याचा रक्तदाब हा 90 ते 140 पेक्षा जर जास्त असेल तर आपला हा आजार गंभीर स्वरूपाचा असू शकतो। मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या रुग्णांना जो नवीन असतो त्याला उच्च रक्तदाब काय आहे हे माहीत नाही किंवा त्याचे लक्षणे माहीत नसतील तर आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून चेक करून घेणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, उच्च रक्तदाब होण्याची मेन कारणे म्हणजे आपले वाढते वय आहे किंवा आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल किंवा आपले वजन वाढते असेल, शारीरिकरित्या सक्रिय नसणे, आहारामध्ये मिठाचे जास्त प्रमाण, तसेच आपण जर अल्कोहोलचे प्रमाण जर जास्त घेतले तरी मित्रांनो आपल्याला रक्तदाबाचा त्रास हा होऊ शकतो। मित्रांनो, न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की जर आपण निरोगी अन्न खाल्ले किंवा जर आपण चांगला आहार घेतला आणि आपली सक्रिय जीवनशैली जर आपण ठेवली तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास हा कमी होऊ शकतो। रक्तदाब हा 2 प्रकारे मोजला जातो। मित्रांनो, आपले हृदय हे धडधडते आणि ज्यावेळेस अंकुचन पावते त्यावेळेस आपण त्याला सिस्टोलिक रक्तदाब असे म्हणू शकतो। हृदय हे ज्यावेळेस ठोक्याच्या दरम्यान थांबते त्यावेळेस आपण त्याला डायस्टोलिक दाब असं म्हणतो। मित्रांनो, रक्तदाब वाढण्यासाठी काही जोखमीचे घटक आपण पाहणार आहोत। ते म्हणजे आपण जर निकृष्ट दर्जाचा आहार घेतला, आपण व्यसनाधीनता केली किंवा व्यायामाचा जर अभाव असला तर उच्च रक्तदाबामुळे आपल्याला मधुमेह होऊ शकतो आणि या दोन्ही आजारामध्ये आपल्या किडनी फेल्युअर सारखे आजार होऊ शकतात। मित्रांनो, आपल्याला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर आपल्याला पुढील प्रकारचे लक्षणे आपल्या शरीरावरती दिसू शकतात। यामध्ये डोकेदुखी, अंधुक दृष्टी, तसेच छातीत धडधडणे इत्यादी प्रकारची लक्षणे असू शकतात। मित्रांनो, ज्या लोकांना 120 ते 180 पर्यंत जर रक्तदाब असेल तर पुढील प्रकारची लक्षणे जाणवतात। यामध्ये तीव्र डोकेदुखी होते, छाती दुखणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडथळा, मळमळ, उलटी किंवा कधी-कधी नाकातून सुद्धा मित्रांनो रक्त येऊ शकते। मित्रांनो, यापैकी जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जर लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब आपल्या जवळच्या डॉक्टरांना तपासणी करण्यास सांगा। मित्रांनो, जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा जर सारखा त्रास होत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला लिंक देत आहे, ज्यामध्ये आपण बीपी मॉनिटर आपण खरेदी करू शकतो। आणि जर हा बीपी मॉनिटर जर आपल्या घरी ठेवला तर आपण ज्यावेळेस आपल्याला वाटले त्यावेळेस आपण आपला स्वतःचा बीपी चेक करू शकतो। मित्रांनो, यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये छोटासा बदल करणे। मित्रांनो, जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास हा सतत होत असेल तर आपल्याला पुढील प्रकारचे गंभीर रोग होऊ शकतात। त्यामुळे हार्ट अटॅक, शुगर आहे, क्रॉनिक किडनी डिसीज आहे, हृदय व रक्तवाहिनी संबंधीच्या उच्च धोका। मित्रांनो, जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास जर कमी करायचा असेल तर न्यूट्रिशन सायन्स असे सांगते की आपण जास्तीत जास्त आहारामध्ये फळे, पालेभाज्या खाणे खूप गरजेचे आहे। शारीरिकदृष्ट्या अतिशय सक्रिय व्हायला पाहिजे, ज्यामध्ये चालणे आहे, धावणे आहे, नृत्य करणे आहे, पोहणे आहे। आठवड्यामध्ये 75 मिनिटे ते 150 मिनिटापेक्षा जास्त चालणे गरजेचे आहे। दर आठवड्याला 2 किंवा अधिक दिवस ताकद वाढवण्याचा व्यायाम करा। जर तुमचे वजन जास्त असेल तर ते वजन कमी करण्यासाठी व्यायाम करा। तुमच्या आरोग्य व्यावसायिक जे असतील त्यांनी सांगितलेले औषध वेळेवर घ्या आणि त्यांच्या वेळोवेळी गाठीभेटी घ्या। मित्रांनो, उच्च रक्तदाबाचे आणखीन एक कारण असू शकते, ते म्हणजे आपला असलेला कामावरचा ताण आणि या कामाचे व्यवस्थापन जर व्यवस्थित आपण जर केले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि आपल्याला रक्तदाबाचा त्रास हा कमी होण्यास मदत होऊ शकते। मित्रांनो, जर आपण नियमित व्यायाम नाही केला तर आपल्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी होतो आणि ऑक्सिजनचा जर पुरवठा कमी झाला तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यावरती दाब येतो आणि आपल्याला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो।
मित्रांनो, जर आपल्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला तर त्या रक्तवाहिन्या तुटतात व रक्तवाहिन्या तुटल्यामुळे आपल्या ब्लड प्रेशरमध्ये अवरोधन निर्माण होते आणि आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हायपरटेन्शनमुळे मेंदूला ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या फुटू शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात, त्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती उच्च रक्तदाब असण्याची कारणे व त्यावरती उपाय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. नमस्कार.